मेरठचा एक थरारक हत्याकांड, प्रेम, फसवणूक आणि अंधविश्वासाची खरी कहाणी। 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेला एक हत्याकांड संपूर्ण भारताला हादरवून गेला। ही कहाणी प्रेम, फसवणूक आणि अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकलेल्या काही लोकांची आहे, ज्यामुळे एका निर्दोष व्यक्तीचा जीव गेला। या प्रकरणात प्रेयसीने आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीची निर्घृण हत्या केली। त्यांनी त्याच्या मृतदेहाचे 15 तुकडे करून प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले आणि त्यावर सिमेंट ओतले। कथा 2016 मध्ये सुरू होते, जेव्हा मेरठमध्ये राहणाऱ्या सौरभ राजपूतची ओळख मुस्कान रस्तोगीशी होते। दोघांमध्ये प्रेम फुलते आणि काही वर्षांनी त्यांनी विवाह केला। मात्र मुस्कान वेगळ्या जातीतली असल्याने सौरभच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते। तरीही दोघांनी आपला संबंध टिकवून ठेवला। सौरभ मर्चंट नेव्हीत काम करत होता आणि लंडनमध्ये पोस्टेड होता। लग्नानंतर काही काळ सौरभ लंडनला गेला आणि मुस्कान आपल्या मुलीसह मेरठमध्ये राहू लागली। याच काळात मुस्कानच्या जीवनात साहिल शुक्ला नावाचा व्यक्ती आला। तो आधीपासूनच मुस्कानला ओळखत होता। सौरभ लंडनला असल्यामुळे मुस्कान आणि साहिल यांच्यात जवळीक वाढत गेली। साहिलला आधीपासूनच मुस्कान आवडत होती, आता तो तिच्यासोबत खुलेआम वेळ घालवू लागला। मुस्कानने त्याला विश्वास दिला की ती पतीसह आनंदी नाही आणि ती त्याच्यावर खरे प्रेम करते। साहिल हा अंधविश्वासी होता आणि तंत्र, मंत्र व आत्म्यांवर विश्वास ठेवत होता। मुस्कानने याचा फायदा घेत स्नॅपचॅटवर साहिलच्या मृत आईच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले। त्यावरून ती साहिलला त्याच्या आईच्या आत्म्याच्या नावाने मेसेज पाठवत होती। त्यामुळे साहिलला विश्वास बसला की त्याची आई त्याच्या आणि मुस्कानच्या नात्याला मान्यता देत आहे। हळूहळू साहिल पूर्णपणे मुस्कानच्या जाळ्यात अडकला। मुस्कानने त्याला खात्री दिली की जर तो सौरभला संपवले तर ते दोघे एकत्र राहू शकतात। आता साहिल मुस्कानच्या इशाऱ्यावर नाचू लागला। 4 मार्च 2025 रोजी सौरभ लंडनहून मेरठला आपल्या पत्नी आणि मुलीला भेटायला आला। त्या दिवशी मुस्कानने सौरभच्या आवडीची कोफ्ता भाजी बनवली आणि त्यात बेशुद्धीचं औषध मिसळलं। जेव्हा सौरभ बेशुद्ध झाला तेव्हा मुस्कानने साहिलला बोलावले। मुस्कानने आधीपासून आणून ठेवलेला मोठा धारदार चाकू किचनमधून आणला। साहिलने सुमारे 20 मिनिटे मुस्कानला समजावले की तिने सौरभवर कुठे आणि कसे वार करायचे। नंतर त्यांनी मिळून सौरभवर हल्ला केला आणि त्याच्या छातीवर 3 वेळा वार केले। आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी घरातील कूलर सुरू केला। सौरभचा जीव गेल्यानंतर त्यांनी त्याच्या शरीराचे 15 तुकडे केले। पुरावा लपवण्यासाठी मुस्कान बाजारातून एक प्लास्टिकचा ड्रम आणली। दोघांनी मृतदेहाचे तुकडे त्या ड्रममध्ये भरले आणि वरून सिमेंट ओतले, जेणेकरून वास बाहेर जाऊ नये। त्यांनी तो ड्रम घराच्या कोपऱ्यात ठेवला। लोकांचा संशय जाऊन त्यांच्यावर शंका येऊ नये म्हणून त्यांनी सौरभचा मोबाईल वापरला। सोशल मीडियावर त्याच्या अकाउंटवरून शिमला येथील फोटो आणि स्टोरी पोस्ट केल्या। त्यामुळे लोकांना वाटावे की तो फिरायला गेला आहे। मुस्कान आणि साहिलही शिमला फिरायला गेले, जेणेकरून लोकेशन ट्रॅक झाल्यास शंका येऊ नये। पण कितीही शिताफीने गुन्हा केला तरी अपराधी अधिक काळ वाचू शकत नाही। सौरभच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्यांना संशय आला। त्यांनी मेरठ पोलिसांत तक्रार दाखल केली। दरम्यान मुस्कानने आपल्या पालकांना सांगितले की सौरभची हत्या त्याच्या घरच्यांनी केली असावी। पण मुस्कानच्या वडिलांनी तिला समजावले की कोणताही आईवडील इतके संतापून आपल्याच मुलाचा खून करणार नाहीत। त्यांनी तिला खरा गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले। तेव्हा मुस्कानने सर्व सत्य कबूल केले की तिने आणि साहिलने मिळून सौरभची हत्या केली। हे ऐकताच तिच्या वडिलांनी पोलिसांना सर्व माहिती दिली। पोलिसांनी तातडीने साहिल आणि मुस्कानला अटक केली। त्यांनी प्लास्टिकचा ड्रम जप्त केला, ज्यामध्ये सौरभच्या मृतदेहाचे तुकडे होते। पोलिसांनी ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला। या भीषण हत्याकांडाचा शेवट अपराध्यांच्या अटकेने झाला। पोलिसांनी मुस्कान आणि साहिलवर खून, कट रचणे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल केला। ही घटना आपल्याला शिकवते की अंधविश्वासाचा परिणाम भयानक असतो। साहिलने आपल्या आईच्या आत्म्याच्या नावावर बनवलेल्या बनावट अकाउंटवर विश्वास ठेवला आणि हत्येसारखा गुन्हा केला। मुस्कानने स्वार्थासाठी साहिलला मानसिकरित्या गुलाम बनवले आणि त्याच्याकडून खून करवून घेतला। कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही। कितीही हुशारीने गुन्हा केला तरी पोलिसांच्या तपासातून गुन्हेगार सापडतातच। म्हणूनच नाती जोडताना समोरचा व्यक्ती मानसिकदृष्ट्या कसा आहे हे समजून घ्या। दिसण्यावर नाही तर व्यक्तिमत्वावर भर द्या। ही कथा समाजातील वाढत्या अपराधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे। या घटनेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। अशा आणखी व्हिडिओंसाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।